प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदा सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा प्रियजनांनो. कारण की तुमच्या एक लाईक आणि शेअरने देवाचा गौरव आणि महिमा होतो. म्हणून प्लीज यशोदा सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा गौरव आणि देवाची महिमा केली जाईल, जेणेकरून तुमच्यासाठी मोठी प्रार्थना केली जाईल, मोठं वचन दिलं जाईल. म्हणून प्लीज यशोदा सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, तुमच्यासाठी वचन होतो मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 35 वचन. वचनाचे येणे, येशू प्रार्थनेसाठी एका स्थळी जातो, पुढे कफरनहूम सोडतो. मग तो सायंकाळी मोठ्या पहाटे उठून बाहेर गेला व रानातून जाऊन तेथे प्रार्थना केली. तेव्हा सोलोमन व त्याच्यासोबत त्याला शोध करू लागला. तेव्हा तो सापडला व ते त्याला म्हणाले, ते सर्व लोक आपला शोध करत आहेत. तेव्हा तो म्हणाला, मला आपसात गावात उपदेश करायचा आहे, म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देश मी निघालो आहे. आणि मग तो संबंध गलिलात सभास्थानात उपदेश करत भूते काढत फिरला. कारण की परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराची पवित्र आत्म्याची कृपा आणि परमेश्वराचं दान हे एका जणासाठी सीमित नाही, सर्वांसाठी. म्हणून तो परमेश्वर म्हणला, मी जात किंवा धर्म बदलायला, मी आलो जीवन बदलायला. येशूने ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना केली प्रियजन, ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता सांगितली, त्या त्या ठिकाणी महान चमत्कार अमेरिकन झाला. येशूने कधी कोणाच्या जातीबद्दल बोलला. येशू फक्त बोलला, मी जीवनाचा पाण्याचा झरा आहे, जर कोणाला प्यायचं असेल तर फुकट होतो, फुकट प्या, म्हणजे फुकट अंगीकार. कारण की येशूला घेणं म्हणजे जीवन बदलणे. आणि येशूने अख्ख्या बायबलमध्ये फक्त जीवन, तारण आणि विश्वास आणि घेऊ नको ह्या शब्दाचा कार्य केला, कुठेही धर्माचा बदल केला. कारण की येशू हा जीवन आणि तारण आणि जीवन, तारण, मोकळीकता, आशिष आणि चंगाई देणारा परमेश्वर आहे. आणि तो आज तुम्हाला देखील देणार आहे. तो काल आज गाव एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. त्याचा चमत्कार देखील कधीही बदलत नाही. म्हणून प्रियजनांनो, प्लीज देवाचं वचन आणि देवाची प्रार्थना कधीच सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही वचन धरता आणि प्रार्थना करता, अद्भुतरित्या तो पवित्र आत्मा तुमच्यात उतरला. कारण की ज्या दिवशी तुम्ही येशूला तारणारा म्हणून ग्रहण केलं, त्याच वेळेस तो पवित्र आत्मा आला. आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला प्रार्थना करायचं शिकवणार, तोच पवित्र आत्मा तुम्हाला वचन वाचायला शिकवणार, तोच पवित्र आत्मा तुम्हाला उपास भरायला देखील शिकवणार. कारण की उपास आणि प्रार्थना ही सैतानाचं चुतो. तो प्रियजनांनो, जसा येशू प्रार्थना करत होता तसे आपण देखील प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेची विधी करा, सकाळी करा, दुपारी करा, जसं तुम्हाला परमेश्वरात वचन द्याल, पण प्रार्थना करा. कारण की देवाच्या राज्याची आणि देवाची महान मोठं कार्यक्रम आहे. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आशिष हो आणि आशीर्वाद देतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला परिषद येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख चालतो, त्यांच्या जीवनात मी रसे करतो. संपूर्ण दृष्टाचे कार्य त्यांच्यावर नाश करतो. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याचं ओळख आरोग्य आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक यांच्या